बँक किल्ले धारूळ रात्रीचे 10 वाजत आहेत. या कंडिशनमध्येही बँकेमध्ये ठेवीदारांची एवढी गर्दी आहे की अक्षरशः त्यांना वाटतं की आपली गुंतवणूक केलेली, आपले गोल्ड लोनसाठी आपले गोल्ड दिलेलं व इतर डिपॉझिट केलेली रक्कम मिळते का नाही यासाठी लोक अक्षरशः नागरिक अक्षर परेशान आहेत. धारूळ तालुक्यातील व परिसरातील नागरिकांचे असे रांगाच्या रांगा लागल्या आहेत. रोडवर गाड्या लावायला जागा नाही, ट्रॅफिक जाम होत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की बँकेवरती, प्रायव्हेट बँकेवरती विश्वास ठेवावा का नाही ठेवावा यासाठी नागरिक त्रस्त आहेत. नागरिक असं पैसे ठेवतात, गुंतवणूक करतात, परंतु बँकेकडून असे धोकेधाडीचे प्रकार होत आहेत. पाहू शकता जिल्ह्यामध्ये व राज्यामध्ये असे कित्येक बँकेचे प्रकार झालेले आहेत. बँकेच्या समोर शेकडो मोटरसायकल आणि वाहन लागलेले आहेत आणि पाहू शकता बँकेमध्ये अक्षरशः उभं राहायला सुद्धा जागा नाहीये. अक्षरशः लोक असे एका पायावर उभे आहेत. आपले पैसे भरलेले, आपलं गोल्ड ठेवलेलं सोडून घेण्यासाठी एवढी लोकांची तळमळ आहे. जवळपास बँकेच्या बाहेर 300 मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा आहेत. पाहू शकता अक्षरशः ट्रॅफिक जाम होत आहे. जे लोकांचे गोल्ड ठेवलेले आहे ते परत घेण्यासाठी बँकेचे कस्टमर परेशान होत आहेत. बँकेचे कर्मचारी त्यांना साथ देत नाहीत. त्यांच्या रिकव्हरी परत देण्यासाठी वेळ लागत आहे. बँकेमध्ये उभा राहायला कसल्याही प्रकारची जागा नाही आहे. बुलढाणा बँक अर्बन या बँकेची ही गाडी पाहू शकता. बाहेरील गाडी आहे, धारूळ शाखेची गाडी नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये अशी कंडिशन झाली आहे की बँक कर्मचारी व इतर वरिष्ठ अधिकारी किल्ले धारूळ शहरामध्ये दाखल झालेले आहेत. पाहूयात सर्व बँक जे बँकेमध्ये ज्यांनी ठेवली आहे, ज्यांनी गोल्ड लोन केलेलं आहे त्यांचं गोल्ड लोन रिटर्न होतंय का नाही, त्यांचे रिकव्हरी अमाऊंट त्यांना मिळतंय का नाही, रिकव्हरी केलेलं गोल्ड ठेवलेलं गोल्ड भेटतंय का नाही, अशी प्रत्येक नागरिकामध्ये शंका आहे. प्रत्येक गुंतवणूकदारामध्ये ही परेशानी आहे की आपले गुंतवणूक केलेले पैसे, गुंतवणूक केलेले गोल्ड परत मिळतंय का.